संख पंचायत समिती गणामधील सर्व मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला माझे नमस्कार। आज झालेले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेबांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली वाहून तुम्हा सर्वांस मी काही महत्त्वाचे सूचना आज सांगण्यासाठी आम्ही प्रेस मीट घेतलेले आहे। संख पंचायत समिती गणामधून मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलं होतं। बरेच राजकीय पक्षाकडून मला तुम्ही अर्ज पाठीमागे घ्या असे सांगण्यात आलं, परंतु मला संख व परिसरातील सर्व गावांना न्याय मिळवून देण्यासाठी लढायचं होतं। संख तालुका करण्यासाठी मला लढायचं होतं व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मला हा निवडणूक लढायचं होतं। त्यासाठी मी अर्ज पाठीमागं घेतलेला नाही। काल आम्हाला चिन्ह वाटप झाले असून मला नारळ हा चिन्ह भेटलेले आहे व पंचायत समिती गणामध्ये माझा चिन्ह हा 5वा नंबरला आहे। त्या 5वा नंबर असलेले माझा उमेदवारीच्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी मला भरघोष मतांना निवडून द्यायचं आहे। आता वेळ कमी आहे। आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर परमपूज्य श्री महेश्वर देवरू यांचे पट्टाधिकार महोत्सव चालू असल्याचे कारणाने प्रचार करण्यासाठी तेवढा वेळ भेटणार नाही। तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करायला लागलोय। त्यासाठी मी ह्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व संख तालुका करण्यासाठी प्रामुख्यानं ह्या गटामध्ये पंचायत समितीचे अधिकृत अपक्ष उमेदवार म्हणून आज रोजी नारळ चिन्ह घेऊन थांबलेलो आहे। तरी सर्वांनी पंचायत समितीचे गणामधील सर्व माझे मतदार बंधू भगिनींनो, तुम्ही मला भरघोष मत देऊन निवडून देताय हे मला आत्मविश्वास आहे। कारण मी तुमच्यासाठी सदैव ह्याच्या पाठीमागे देखील प्रयत्न करत आलेलो आहे। ह्याच्या पुढे देखील तुमच्यासाठी मी सदैव तत्पर, तुमच्या सहकार्यासाठी, तुमच्या काळजीसाठी, तुमचे कष्ट काळात मदत करण्यासाठी मी इथं उभा आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला भरघोष मत देऊन निवडून द्यावं असे मी सर्व माझे मतदार बंधू भगिनींना मी हात जोडून विनंती करतो।